रत्नागिरी नगर परिषद निवडणूक ही जिल्ह्यात अत्यंत महत्त्वाची असून यंदा ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे। या निवडणुकीचे आरक्षणाच पडलं आणि अनेक विद्यमान नगरसेवकांना दिलासा मिळाला। ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट होणार असल्याने निवडणूक चुरशीची ठरणार आहे। नमस्कार। माननीय राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 3/10/2025 रोजी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी या सदस्य पदाचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम हा जाहीर केलेला होता। त्यानुसार रत्नागिरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने नगरपरिषदेच्या आरक्षण सोडतीची सभा या ठिकाणी नगरपरिषदेच्या हॉलमध्ये आयोजित केलेली होती आणि आजच्या सभेमध्ये रत्नागिरी नगरपरिषदेमध्ये अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण महिला त्यांचे जे आरक्षण आहे राखीव जागांचे, ते आरक्षणाची सोडत या ठिकाणी आजच्या सभेमध्ये ही प्रक्रिया पूर्णपणे पार पडलेली आहे। रत्नागिरी नगर परिषदेमध्ये एकूण प्रभागांची संख्या आहे 16 आणि यामध्ये प्रत्येक जो प्रभाग आहे हा 2 सदस्यीय आहे। त्यामुळे एकूण सदस्यांची संख्या आहे 32। त्यामध्ये अनुसूचित जाती याची सदस्य संख्या आहे 1, नागरिकांचा मागास प्रवर्ग या 9 सदस्य संख्या आहेत। त्यापैकी 9 पैकी 5 जी सदस्य आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग ह्या महिलांकरता राखीव झालेले आहेत। त्याचबरोबर सर्वसाधारण महिला ज्या आहेत यांच्याकरिता 11 सदस्य संख्या होती, त्याचं देखील आरक्षण आजच्या प्रक्रियेमध्ये झालेलं आहे आणि 11 ज्या जागा आहेत त्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी राहिलेल्या आहेत। त्यामुळे आज आरक्षण सोडतीमध्ये ही संपूर्ण आरक्षणाचा जो कार्यक्रम आहे तो व्यवस्थितपणे पार पडला आहे। रत्नागिरी नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भातले प्रभाग रचनेचे जे आरक्षण होतं ते आता काही मिनिटांपूर्वीच पडलं आहे आणि त्या आरक्षणामध्ये एकूण 32 नगरसेवकांचं आरक्षण पडलं। त्यामध्ये जनरली 11 सर्वसाधारण महिला, 5 इतर मागासवर्गीय महिला, 1 अनुसूचित जाती, 4 OBC आणि 11 सर्वसाधारण असं साधारणपणे 32चं वर्गीकरण केलं गेलं। एकंदरीतच पडलेल्या आरक्षणामध्ये बहुतांश लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे, कारण त्यांच्या मनाजोगे ज्या ठिकाणी ते इच्छुक होते त्या ठिकाणी त्यांच्या मनाजोगे आरक्षण पडलं आहे। फक्त अडचण झाली ती प्रभाग क्रमांक 5 मध्ये माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे विद्यमान तालुकाध्यक्ष बंड्या साळवी आणि उद्धव ठाकरे सेनेचे शहर अध्यक्ष प्रशांत साळुंके यांचा जो प्रभाग क्रमांक 5 तो मात्र अडचणीचा त्यांच्या दृष्टीने ठरला, कारण तिथं एक सर्वसाधारण स्त्री पडलं आहे आणि ओबीसी म्हणजे OBC मधलं स्त्री का पुरुष, कारण हे ओपन कॅटेगरीमध्ये असल्या कारणाने यांना त्या ठिकाणची संधी मिळणार नाही। पण बाकी बऱ्याच ठिकाणी बहुतांश ठिकाणी मनाजोगे आरक्षण पडलेलं आहे। आता प्रश्न आहे तो 32 जागांपैकी युतीची शक्यता अधिक असल्या कारणाने भाजपला नेमके किती प्रभाग जातील, किती नगरसेवक पदं जातील आणि त्यानंतर खरं चित्र स्पष्ट होणार आहे। पण एकंदरीतच काय की रत्नागिरी नगरपालिकेतले जे विद्यमान नगरसेवक आहेत त्यांचा बरीचशी वाट या आरक्षणामध्ये आज मोकळी झालेली आहे। या ठिकाणी शहराचे बिपिन बंदरकर शहर अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। बिपिनजी, आत्ताच नुकतंच आरक्षण पडलंय, काय आरक्षणावरती काय आपण अंदाज बांधू शकता? एकंदरीत पडलेलं आरक्षण हे शिवसेनेच्या अतिशय चांगलं पडलेलं आहे। शिवसेना, भाजप आणि मित्रपक्ष अशा युतीमध्ये आम्ही या निवडणुका लढणार आहोत आणि युतीच्या माध्यमातून मला 100% खात्री आहे सर्वच्या सर्व जागा म्हटलात तरी युतीच्या आमच्या निवडून येतील अशी परिस्थिती आत्ताच्या घडीला तरी निर्माण झालेली आहे। शहराच्या राजकारणात गेले काही दिवस प्रभाग क्रमांक 15 त्या ठिकाणची असलेली इच्छुकांची संख्या जवळपास पाऊण डझन आहे आणि त्यामध्ये आता त्या ठिकाणी एक सर्वसाधारण पडल्यामुळे माजी आमदार शिवसेनेचे राजन साळवी यांचे चिरंजीव अथर्व साळवी हे इच्छुक होते आणि त्या वॉर्डकडे सगळ्यांच्याच नजर लागल्या होत्या, पण तिथं सर्वसाधारण पडल्यामुळे त्यांचा मार्ग आता तरी आरक्षणामध्ये मोकळा झालेला आहे। शेवटी तिकीट कोणाला द्यायचं न द्यायचं हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे। त्यांचे मोठे काका आहेत ते खुश आहेत, आपण त्यांना विचारूया। तुमच्या प्रभागामध्ये सर्वसाधारण पडलेलं आहे,
सर्वांना आरक्षण पडलंय याबद्दल आम्ही खुश आहोत. शहराचं पण आरक्षण जे पडलंय त्यानुसार शिवसेना भाजप सत्तेत येणार एक नंबरने येणार सत्तेत. आणि आरक्षण आमच्या प्रभागाचं पडल्यामुळे जाहीरपणे आम्ही सांगतो की आम्ही खुश आहोत. आता बघूया पक्ष जो उमेदवार देईल त्याचे आम्ही निवडून आणणार. एकूण 15 प्रभागातला प्रभाग क्रमांक 9 मध्ये एक अनुसूचित जाती आरक्षित केलं गेलं, कारण 2011च्या लोकसंख्येप्रमाणे तो वार्ड गेले काही वर्ष आरक्षित आहे. त्या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी आता या ठिकाणी शिवसेनेचे उपश्रमप्रमुख विजय खेडेकर हे त्या ठिकाणी इच्छुक आहेत. म्हणजे त्यांचा मार्ग जवळजवळ मोकळा झाल्याचा जमा आहे. आता आपण त्यांच्याशी चर्चा करूया. विजयजी, आपला प्रभाग क्रमांक 9 मध्ये अनुसूचित जाती एक आरक्षित झाल्यामुळे आपण त्या ठिकाणी तो आपल्या सौभाग्यवती यापूर्वी प्रतिनिधित्व करत होते. आता आपल्याला तो मार्ग मोकळा झाला आहे, काय वाटतं? जुना प्रभाग क्रमांक 8 आणि नवीन प्रभाग क्रमांक 9 यामध्ये आता अनुसूचित जातीसाठी हे मागासवर्गीय आरक्षण पडलेलं आहे. पण सर्व कार्यकर्ते काम करत आहेत, पदाधिकारी काम करत आहेत आणि जो पक्ष निर्णय घेईल आणि ज्याला उमेदवार देईल त्यात आम्ही काम करतो. प्रभाग क्रमांक 2 मध्ये निमेश नायर यांना सुद्धा मार्ग मोकळा झाला आहे की त्या ठिकाणी निमेश नायर आपल्याशी आहेत. निमेशजी, आपला मार्ग मोकळा झाला आहे. सगळ्यांच्या हे होतं, थोडंसं टांगती तलवार होती, पण आपण त्यामधून सुटलात. प्रभाग क्रमांक 2 मध्ये सर्वसाधारण पडल्यामुळे पुन्हा एकदा मला उभं राहायची संधी पक्षाने जर ठरवली तर मिळू शकते. आणि जर पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली प्रभाग क्रमांक 2ची तर पुन्हा एकदा काम करायची संधी मिळेल. त्यामुळे प्रभाग क्रमांक 2 मध्ये पक्षाने मला संधी दिली तर मी निवडणूक लढवेन असं निमेश नायर म्हणतात. एकंदरीतच काय हा माहोल सध्या एकंदरीत उत्साहाचा आहे, कारण बऱ्याच जणांचा मार्ग मोकळा झाला आहे. टाइम डिले करता किशोर मोरसह शुभम पवार, रत्नागिरी. डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.